हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे जी रेल्वे फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, त्या वॅकन्सीचे ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे रेल्वे फार्मासिस्ट मध्ये 246 टोटल पोस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, या पोस्ट साठी जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड लागतील तर त्या रिलेटेड खूप साऱ्या फ्रेंडने कमेंट विचारला आणि त्यांचे डाऊट आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी या व्हिडिओ मध्ये मी जे काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असतील फार्मासिस्टच्या तर याच्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। त्यानंतर आता मित्रांनो, जे स्टुडंट फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब बघत आहेत तर अशा स्टुडंटसाठी मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉबसाठी जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जात आहे। राईट, त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी आहे, इन्क्वायरी करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करू शकता। तर मित्रांनो, आता रेल्वे फार्मसीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ॲप्लिकेशन साठी ते आपण बघणार आहेत। रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर ॲप्लिकेशन। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे लागणार आहे। ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना स्टार्टिंगलाच तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल। त्यानंतर आहे मित्रांनो महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट। आता इथे आणखीन एक महत्त्वाचं क्वेश्चन आहे की आपल्याकडे जर स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तो तिथे चालणार नाही। तर तुम्हाला मित्रांनो सेंट्रल लेवलचं कास्ट सर्टिफिकेट इथे लागणार आहे। तर त्या रिलेटेड मित्रांनो ऑफिशियल साईटवर रेल्वेच्या ऑफिशियल साईटवर फॉर्मॅट पण येतो। तर त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्यायचंय आणि मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे फॉर्म भरायचंय। राईट, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लागणार आहे तुमचं 10th मार्कशीट। तर मित्रांनो, या मार्कशीट वरून तुमचे जे मार्क्स असतील ते तुम्हाला तिथे टाकावे लागतील। त्याच्यानंतर पासिंग इयर जे असणार आहे, तुम्ही 10th कधी पास केलेलं आहे तर ते तिथे रिक्वायर्ड असणार आहे। त्यानंतर बोर्डचं नाव तिथे रिक्वायर्ड असणार आहे। तर त्याच्यानंतर मित्रांनो तसंच तुम्हाला 12th मार्कशीट पण लागणार आहे एसएससीचं। त्याच्यानंतर ते पण बोर्डचं नाव असेल, पासिंग इयर असेल आणि मार्क किती पडलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा झालेला असेल तर इथे जर समजा डिप्लोमा झालेला असेल तर तुमचं लास्ट इयरचं म्हणजे सेकंड इयरचं मार्क मेमो तुम्हाला इथे लागणार आहे। राईट, इथे दोन्ही मार्कशीट लागणार नाही, तुम्हाला फक्त सेकंड इयरचं मार्कशीट लागेल। आणि तुमची मित्रांनो जर डिग्री झालेली असेल तर इथे मित्रांनो लास्ट सेमिस्टर जो 8th सेमिस्टर असतो ना तर त्याचं मार्कशीट लागतो। तर त्यामध्ये तुमची युनिव्हर्सिटी कोणती होती, मार्क किती ऑब्टेन झाले ही इन्फॉर्मेशन लागणार आहे। इथे सर्व मार्कशीट लागणार नाही, तुम्हाला फक्त लास्ट सेमिस्टरचा एक मार्कशीट लागणार आहे। आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे रजिस्टर्ड फार्मासिस्ट। म्हणजे फार्मासिस्ट जे रजिस्ट्रेशन असतं पीसीआयचं तर ते खूप साऱ्या स्टुडंट जवळ नाहीये किंवा रिसेंटली पास आउट 2024 मध्ये जे स्टुडंट पास आउट झालेले आहेत तर त्यांचं आणखीन रजिस्ट्रेशन आलेलं नाहीये। तर मित्रांनो, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला कुठेही रजिस्ट्रेशन नंबर लागणार नाहीये। तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच ऑप्शन येईल की तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहात की नाही, येस ऑर नो। तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला येस करायचंय। आणि जे स्टुडंट 2024 मध्ये पास आउट झालेले आहेत तर त्यांनी मित्रांनो आणखीन तुमच्याकडे टाइम आहे 16 सप्टेंबर पर्यंत। त्याच्या या डेटच्या आधी तुम्ही काय करायचंय, रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचंय। तर मित्रांनो ही अप्लाय डेट जर तुमची 16 सप्टेंबरच्या आधीची असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही। म्हणून तुम्ही फॉर्म भरताना येस करा आणि मित्रांनो या डेटच्या आधी तुम्ही काय करा, अप्लाय करून टाका रजिस्ट्रेशनसाठी। तर त्याच्यानंतर मित्रांनो अदर डॉक्युमेंट जे लागतील ते 8 नंबरला। तर मित्रांनो जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये काही तुमची ॲक्टिव्हिटी असेल तर त्या रिलेटेड तुम्हाला अदर डॉक्युमेंट लागतील। तसंच मित्रांनो दिव्यांग तुम्ही असताल तर त्याच्या रिलेटेड अदर डॉक्युमेंट लागतील। प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील तर यांच्या रिलेटेड अदर डॉक्युमेंट लागणार आहेत। जर तुम्ही नॉर्मल कॅन्डिडेट असाल तुम्हाला हेच 6-7 डॉक्युमेंट लागतील, बाकी कोणतेही डॉक्युमेंट इथे रिक्वायर्ड नसणार आहे। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट असतील तर त्या रिलेटेड तुम्ही कमेंट करा. आणि फार्मा कोव्हिजिलन्समध्ये जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये IT मध्ये जॉब बघत असाल तर मित्रांनो, तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप करून इन्क्वायरी करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. थँक्यू.